अगं ही घ्या गोळ्या. तुम्हाला काही ताळच राहिला नाही अजून. तुम्ही नीट बरं झाला नाही. ध्यानात ठेवून गोळ्या घेतच नाही तुम्ही. अगं तसं नाही, आजच विसरलो. रोज खातो की मी गोळ्या. अगं त्या पोरीचा विषय आहे ना, डोक्यातनं जातच नाही. तर ते पोलीस कशाला घेऊन गेले असेल पिंकीला आणि चिनूला? आता त्यांच्या मनात काय आहे काय माहित. मला लय काळजी वाटते बघ. अगं काळजी करून काय होणार आहे? आपल्याला कळणार आहे का? त्या दोघी वाड्यात आल्या ना की कळल आपल्याला. धरा गोळ्या घ्या बघ. काय बाया, कोण कुठली ती पोरगी, पण सगळी सकाळपासून तिची काळजी करतात. आणि ही तर मला एवढी भूक लागली, पण कुणाला काय त्याचं देणं घेणं नाही. अगं एक दिवस उपाशी राहिली म्हणून काय मरतेस का? कुणाची कोण असली तरी जीवच आहे ना तो. एक तर सकाळपासून उजवी पापणी माझी फडफडती, त्यांनी माझा जीव वर खाली झालाय नुसता. आता उजवी पापणी फडफडल्यावर काय होतं? अरे आपशुकून होतो, आपशुकून मोठा. म्हणजे आपल्या चिनूला पण काहीतरी झालंय वय. अरे काय तर हिचं तसलं काय होत नाही, काय नाही. ती येईल बघा आता आणि म्हणाला आजे काय बाया त्या पोलीस स्टेशनला मला वैताग आला, आणि काय विचारलं नाही ना तरी सगळं भडाभडा सांगत बघ. नाही सांगणार, आता कधीच काहीच नाही सांगणार. कारण सांगण्यासाठी ती परत वाढत यायला तर पाहिजे. ती आता कधीच परत नाही येणार. आतापर्यंत वर पण पोहोचली असेल. डॉक्टर खरे बजा काय झालं? आपली चिनू, हा त्याच्याबद्दल तुम्हाला कळलं असेलच ना? नाही काय झालं तिला? अरे मुडद्या बोल की माझ्या पोरीला काय झालंय का? डॉक्टर आपल्या चिनूला विषबाधा झाली. लय सिरियस आहे ती. बजारे काय बोलतोस? ती आत्ता कुठे? मला तिला भेटायचं. कुठे आहे ती? पण अशी कशी विषबाधा झाली? कशी माहित नाही. इन्स्पेक्टर जामकर आहे ना त्यांच्या बरोबर चालली होती. रस्त्यात अचानक रक्ताच्या उलट्या झाल्या. डॉक्टर म्हणत होते की खाण्यातनं काहीतरी विष गेलंय म्हणून. हे बघा तुम्ही आत नाही जाऊ शकत. मला जाऊ दे, मी मावशी नाही जाऊ शकत. आवाज नका नका प्लीज प्लीज. हे बघा तिला आता बरं वाटतंय. तुमचा काय संबंध? तुमच्यामुळे झालं हे सगळं. काय गरज होती मला न सांगता तिला घेऊन जायची? अहो काय अवस्था झाली आहे तिची. असं काय खाऊ घातलं तुम्ही तिला? हे हॉस्पिटल आहे, आरडाओरडा करू नका. माझ्या ताईला जर कळालं तर. प्लीज आता तिला आरामाची गरज आहे. प्लीज आता तुम्ही नाही भेटू शकत तिला. प्लीज तेव्हा तिला बरं वाटतंय, ती शुद्ध झाली. आता तुमचा राग मी समजू शकतो. तुम्हाला जे काय बोलायचं ते मला बोला, पण त्यांना त्यांचं काम करू दे. देवा आता तरी सुखाने राहू दे रे तिला. आजपर्यंत तिला सुख नाही मिळालं. नेहमी तिला त्रास झाला. ना आई बापाचं सुख, ना कसली हाऊस माऊस, आणि आता पण अशी अवस्था. तरी मी तिला सांगत होते सारखे कुणाच्या पण नादी लागत जाऊ नको म्हणून.
उत्तर देणार मी आता तिच्या आई वडिलांना? देवा, ही समजा काय झालं? त्या लेकराला भूक लागली होती म्हणून मी खायला दिलं. त्यातनं तर काय झालं नसेल ना? माझ्या डोळ्यात एकच समजा संपवलं होतं तिनं. मी आज गडबडीत तिला जेवण वाढलं होतं. त्यात माझ्याकडनं काही चूक तर नाही झालं. देवा, असं जर असेल ना तर त्या चुकीची शिक्षा मला दे, पण तिला काय होऊ देऊ नकस. तिला लवकर बरी कर. माझं आयुष्य बी तिला मिळू दे. अजून ते एवढ्याशा पोरींना जग पण नीट पाहिलं नाही. काय करू नकस देवा. देवा, काय चाललंय? एवढूशा जीवाला एवढा त्रास का? चिनू खूप लहान आहे, गोड मुलगी आहे. ती वाड्यात असायची तेव्हा वाडा कसा प्रसन्न असायचा. मला माझ्या नात्यातलं सख्खा असं कोणीच नाहीये. तिला मी माझी मुलगी समजायचो. मंगलताईचा मला जर कुठली मुलगी असती ना, तिच्यावर मी जेवढं प्रेम केलं असतं तेवढं मी चिनूवर करायचो. पण आता मंगलताईचं कसं काय झालं असेल हो हे? कशी काय तिला विषबाधा झाली असेल? तुम्ही तिला दूध चपाती दिली म्हणून तर काही झालं नाही ना? नाही नाही डॉक्टर, असं कसं? मी कशाला तिला काय करेन? नाही नाही मंगलताईचा, मला तसं म्हणायचं नव्हतं. काय कधी कधी माणसाच्या हातातून काही घडतं, आपल्याला कळत नाही ना, ते होऊन जातं म्हणून विचारलं मी. पण तुम्ही बाहेर कोणाला सांगू नका हे. काय लोक काही अर्थाचा अनर्थ काढतील, चुकीचा अर्थ लावतील. मीही कोणाला काही सांगणार नाही की तुम्हीच तिला दूध चपाती दिली होती आणि त्यातून हे असं काहीतरी झालं. काळजी करू नका मंगलताईचा, मी आहे तुमच्यासोबत. कशी आहे चिनू? मॅडम, मॅडम, चिनू नीट होईल ना? तिच्या आई वडिलांना मार तोऱ्यात सांगून आले मी. तुमच्या भांडणांमुळे त्या पोरीच्या आयुष्याची राख रांगोळी झाली म्हणून. तुम्ही भांडणं थांबवली नाही तर मी तिला सोडणार नाही. आणि हे जर अवस्था त्यांनी बघितली तर? मॅडम, मला नाही जमलं ना मॅडम, मला नाही जमलं डिंपल मॅडम. अगं पिंकी, आम्ही बघितलंय तू चिनूला किती जीव लावलाय ते, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको. तिची तब्येत कशी आहे आता? बरं आहे, आता आराम करते. तिला काय एवढी जगायची इच्छा झालीये? जो मेला तो त्रासातून सुटला, मी एवढा मोक्ष देतोय. आयुष्याच्या त्रासातून सोडवायचा प्रयत्न करतो तर गप मारायचा ना, पण नाही. एवढीशा हातांना सोया बघवत नाही डिंपल मॅडम. पिंकी, खरं आहे ग तुझं? एवढी चांगल्या स्वभावाची गोड मुलगी आपली चिनू, आणि तिच्याच वाट्याला हे सगळं असं का? देवा, काय एवढ्याशा मुलीला एवढा त्रास देतोय? जो काही त्रास द्यायचा तो मला द्यायचा होता ना. डॉक्टर, डॉक्टर सावरा स्वतःला. काय बोलताय तुम्ही? तुम्ही देव माणूस आहे आमचा. हा, तुम्ही काय बी करू शकता डॉक्टर. या पोरीला वाचवा डॉक्टर, वाचवा. एवढी बारीक पोरगी आहे,
हिने आयुष्यात अजून काय बी बघितलं नाही डॉक्टर. वाचवायला काय करणार आहे पप्पाच्या? चिनू, ए चिनू, अगं चल ना, इथेच ना माझ्या बरोबर वाड्यात. चल ना, आपण दोघी खूप खूप गप्पा मारू. आणि त्या पार्लर मध्ये येणाऱ्या बायका आहेत ना, त्यांच्याशी त्यांची नक्कल मला करून दाखवशील ना त्यांची नक्कल करून मला. अगं ए चिनू, अगं इथं काय काम आहे तुझं? कशाला इथं आलीस तू? तू सकाळी आली तेव्हाच म्हणत होतीस मी किती छान दिसते आणि तू किती भारी दिसत होती. चल चल, तुला अजून चांगला मेकअप करू आपण. आणि तू आहे ना, मग अजून तू भारी दिसची. चिनू, अगं तू फिरायला जाणार होतीस ना, अरे इथं कुठं आली तू चिनू? चिनू, चल तू माझ्या बरोबर, आपण फिरायला जाऊ गावात. चिनू, अरे मी सांगतो चिनूला. आजी ऐक, तू रडू नको. चिनूला काहीच होणार नाही, ती लवकर बरी होईल बघ. रडू नको. असं कसं काही नाही होणार? काहीही झालं तरी चिनू जगली नाही पाहिजे. चिनूची ही अशी अवस्था अचानक कशी झाली याचा शोध लावावाच लागेल. ही विषबाधा हलक्यात घेऊन जमणार नाही. पिंकी, जरा महत्वाचं बोलायचं. चिनू बद्दल जरा माहिती घ्यायची होती. तिच्या आई वडिलांना कळवलं नाही मी. तुम्हीच कळवा, माझं धाडस नाही व्हायचं. कळवतो मी, पण त्या दिवशी सकाळी चिनूने काय काय केलं होतं? आज तशी ती लवकरच उठली होती. तिचं त्यांनीच दात घासले, आंघोळ केली. सकाळ धरणं एकच गाणं होतं, आम्ही फिरायला जाणार आहे म्हणून. माझ्याकडनं जबरदस्ती नवीन फराक बी काढून घेतला. नाश्ता पण केला नाही हो तिने. आणि सकाळ धरणं वाड्यात चल म्हणून माग लागली होती. वाड्यात गेल्यावर सगळ्यांना फरक दाखवत होती. मी कशी दिसते. माझ्याकडनं जबरदस्ती मेकअप करून घेतला. ती माझ्या आधीच वाड्यात गेली होती पहिली. वाड्यावर जायच्या आधी काय तिने खाल्लं होतं? नाही, ती बाहेरचं खाणाऱ्यातली नाहीये. उलट ती पार्लर मध्ये माझ्याच माग लागली होती. मला खायला दे, मला भूक लागली म्हणूनच तर मी तिच्यासाठी बाहेर काहीतरी खायला आणायला गेले होते. खाल्लं का तिने? नाही, मी यायच्या आत ती तुमच्या बरोबर गेली होती ना. तुम्हीच तर नाही ना दिलं काय? नाही. अजून काय आठवतंय का? डॉक्टर, तिला श्वास घ्यायला खूप त्रास होतोय. चिनू, तुला काय नाही होणार, लवकर बरी हो. चिनू, तुला मम्मीची आठवण येते ना. चल आपण तुझ्या मम्मीकडे जाऊ. चिनू, टिंपल मॅडम बघा ना, तुम्ही तरी सांगा ना चिनूला, तुमचं ऐकते की नाही ती? सांगा की मॅडम. डॉक्टर, तुम्हाला सगळे देव माणूस म्हणतात ना. चला ना, वाचवा की तिला. चला की डॉक्टर. अगं मी काय करणार? चिनू, आपलं फिरायला जायचं ना, लवकर बरी होणार आहेस. आपण फिरायला जाऊ.
डॉक्टर बरी आहे ना चिनू? तिचा त्रास कमी झाला ना? हा, आराम करतेय ना ती आता? आय एम सॉरी. आमचे प्रयत्न फोल ठरले. मला माफ करा, पण आम्ही चिनूला वाचवू शकलो नाही. चिनू आता आपल्यात नाही. अहो डॉक्टर, सावरा की स्वतःला. अरे कसं सावरू सांग ना. एवढूच जीव होता रे, गेली ना सोडून. रोज वाढत यायची, मला डॉक्टर नावाने हाक मारायची. माझ्याशी गप्पा मारल्याशिवाय घरी जात नव्हती. कंगडी बाबांसोबत पूजेला बसायची माझ्यासोबत. म्हणजे अजून पूर्ण दुनियाही नव्हती पाहिली रे तिने. आणि इतक्या लवकर कशी काय सोडून गेली. डॉक्टर, तुमचा त्रास दिसतोय आम्हाला. त्रास करून घेऊ नका. कोण कुठली ती पोरगी आमची एवढी जवळीक पण नव्हती, तरी सुद्धा आमच्या डोळ्यात पाणी तरळले. ती तर तुमच्या बरोबर असायची नेहमी. हे बघा डॉक्टर, जे काही घडतं ना ते आपल्या हातात नसतं. अहो एवढी लहान पोरती जर तुमच्या हातात असतं तर तुम्ही वाचलं असतं की. हा, त्याचाच तर त्रास होतोय ना रे डाब्या. काय केलं सांग ना. माझ्या डोळ्यासमोर गेली रे. काहीच नाही करू शकलो मी. तुम्ही मला देवगडच म्हणता ना, देवगडच असा असतो. माझ्या डोळ्यासमोर गेली, मी काहीच नाही करू शकलो रे. असला कुठला देवगडूस म्हणे. अहो काय बोलताय तुम्ही? तुम्ही आमचा देव माणूस होता, हाय, आणि कायम राहणार. माझ्या ते म्हणतात ना, जो सगळ्यांना आवडतो तोच देवालाही आवडतो. म्हणून देवाला लवकर बोलून घेतलं तिला. मी देवाला भांडणार आहे, माझ्या कंगडी बाबांना भांडणार. लवकर पाठवा म्हणणार तिला. तिला दुसरा जन्म द्या. मला तिला बघायचंय, भेटायचंय तिला. डॉक्टर, हो असं नका ना बोलू तुम्ही. अहो गेलेला माणूस परत येतो का? आपल्याला काय असतं, फक्त बघत राहणं. हा, याचाच तर त्रास होतो ना रे. माझ्या डोळ्यासमोर तिचा चेहरा जातच नाही. अहो तुम्ही सगळ्यांना सावरलं पाहिजे, आणि तुम्हीच असं गळून पडलं तर कसं चालेल? त्या पिंकीला, वाड्यातल्या माणसांना तुम्ही सावरलं पाहिजे डॉक्टर. तुम्हीच या धक्क्यातनं बाहेर काढू शकता. बघा खरंय तुझं. हा विचारच नव्हता गेला. गावाला, वाड्यातल्या माणसांना माझी गरज आहे, आणि मी हातपाय गाळून बसलो. मग कसं होणार? या गावात मी लोकांची सेवा करण्यासाठी आलोय. तुम्ही एक काम करा, वर जा दोघे जण, त्यांना सावरा. मला थोडा वेळ द्या, मी आलो. जा तुम्ही. नाही नाही डॉक्टर, तुम्हाला धक्का बसलाय मला कळले. मी तुम्हाला सोडून जाणार आहे. तुम्ही बरे आहात ना? म्हणजे मी ठीक आहे रे, नको काळजी करू. जा दादा, जा तुम्ही. चिडू, तुझी खूप आठवण येते ग. का गेलीस तू सोडून? बरं झालं गेलीस. माझ्या वाट्यात आडवा आलेल्या माणसांना मी जिवंत सोडत नाही. अरे भली भली माणसं मारली तू तर काय.
ये म्हणावं आता त्या जामकरला माझ्या वाट्यात. जामकर, तू माझं काही वाकडं करू शकत नाही. देवी सिंग आहे मी.